नमस्कार. मी आले होते मामाच्या गावाला. सकाळी सकाळी जेवण झाल्यानंतर मी, आई आणि मामा आम्ही तिघेजण माळावरच्या देवीच्या आईच्या दर्शनासाठी गेलो होतो. देवी आईचे मंदिर हे माळावरती असल्यामुळे येथील प्रसन्न वातावरण, सुंदर झाडी, येथील सुंदर असा परिसर मन अगदी भारावून जातं. मग आम्ही मंदिरात जायला निघालो. उन्हाचे चटके पण फार लागत होते. मंदिराचा परिसर खूप भव्य दिव्य असा आहे. येथे खूप लोकांनी वृक्षारोपण सुद्धा केलेलं आहे. मंदिर जेवढे बाहेरील बाजूने मोठे आहे तेवढेच आतील बाजूने देखील मोठे आहे. आम्ही सगळ्यांनी देवी आईचे दर्शन घेतले. येथे दूरवरून लोक दर्शनासाठी येत असतात. खूप लोकांची धारणा आहे की ही देवी आई नवसाला पावते. मग आपापल्या इच्छा आकांक्षा देवी आईजवळ लोक बोलून दाखवतात. दर मंगळवारी येथे भाविक मोठ्या संख्येने येत असतात. रात्री उत्सवादरम्यान तर येथे पाय ठेवायला सुद्धा जागा नसते. पण त्या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये भजन, कीर्तन असा भक्तिमय सोहळा रंगून जातो. येथे मंदिराचे बांधकाम एकदम सुंदर असे आहे. येथे छोटी छोटी मंदिरे देखील पाहायला भेटतात. लहान असल्यापासून आई पप्पांबरोबर येथे नवरात्री दरम्यान आम्ही हमखास दर्शनासाठी यायचो. पण आत्ताच्या धकाधकीच्या वातावरणामुळे, नोकरी, व्यवसाय, इतर कामाच्या व्यापामुळे हे सहज शक्य होत नाही. जेव्हा केव्हा मंदिरामध्ये येतो तेव्हा एकच विचार येतो, किती सुंदर हे बांधकाम, जणू गड किल्लाच. येथे आल्यानंतर असं सुंदर असा परिसर असल्यामुळे छान छान फिलिंग येते. पूर्वी इथे येण्यासाठी एकच मार्ग असायचा, तो म्हणजे पायऱ्यांचा. या मंदिरासाठी शेकडो अशा पायऱ्या आहेत आणि घनदाट अशी झाडी असल्यामुळे येथील वातावरण अगदी सुंदर वाटतं. पॉझिटिव्ह वाईब येते. थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्या, गप्पा मारल्या. मध्येच आमच्या मामांचा थोडासा कॉमेडीचा डोस. हे सगळं झाल्यानंतर आम्ही घरी निघालो होतो. खूप दिवसांपासून व्लॉग बनवण्याची खूप इच्छा होती. आज देवी आईच्या रूपाने ती पूर्ण झाली. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.